आपण ते पहिले उदाहरण पूर्ण करू. तर सी दॅट तर टॉटॉलॉजी कॉन्ट्रॅडिक्शन किंवा कॉन्टिन्युएन्सी आहे का नाही त्याचा विचार करायचा होता. तर एक उदाहरण आपण काल पाहिलं होतं. नाउ टेक दॅट ऑफ द सेकंड, दॅट इज negation of P and negation of Q, another bracket complete, or that of the Q. बरोबर. आणि मग स्टार्ट सिमिलरली मी इथं परत दोन लेटर आहेत. ऑब्झर्व दॅट ऑफ द ट्रूथ टेबल आणि मग त्याला नाव परत आपल्या ह्याच्याप्रमाणे देऊया S1 किंवा S दिलं तरी काय हरकत नाही. मग पहिला कॉलम त्या ठिकाणी P चा, दुसरा कॉलम Q चा, दोघांचे निगेशन्स पाहिजे. तिसरा चौथा कॉलम दोन निगेशनचा आणि आता एक एक ब्रॅकेट मिळवा. अगोदर इनर ब्रॅकेट मिळवायचा. मग निगेशन ऑफ P अँड Q चा पुढचा कॉलम बघा, त्यानंतर परत त्याचं निगेशन आणि मग शेवटी तुमचा येणार S. तर लेक ऑफ दॅट अबाउट दॅट ऑफ द ट्रूथ टेबल वी कॅन डिस्कस. तर इन दिस वे त्यानंतर मग इथं असणार तुमचं PQ, negation of P, negation of Q, negation of P and negation of Q, परत त्याचं निगेशन, negation of P and negation of Q आणि शेवटी तुमचं S1. बरोबर. मग ह्यांच्यात पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू 4, 2, 3 आणि शेवटचा कॉलम 4. बरोबर. तर मग हे ठरलेलं डबल T डबल F डबल T डबल F सिंगल T सिंगल F TF TF. आता हे निगेशन आहे. P चं निगेशन म्हटल्यानंतर 2F 2T येणार. तर Q चं निगेशन म्हटल्यानंतर F T F आणि T. झालं. काहीच वेळ लागत नाही ना. त्यानंतर मग आता ह्या निगेशन ऑफ P आणि निगेशन ऑफ Q चे इथं कंजक्शन आहे. F and F that is the F and T that is the F, T and F that is the F, T and T that is the T. बरोबर. परत त्याचं निगेशन आहे. ह्या ब्रॅकेटचं परत निगेशन आहे. म्हणजे याचं निगेशन घ्यायचा. मग F चं निगेशन T, परत याचं T, परत याचं T आणि याचं मात्र F. झालं. त्यानंतर आणि मग आता आपल्याला पाहिजे ह्या कॉलमचं आणि Q चं कंजक्शन. मग T or T that is the T, F or T that is the T, T or T that is the T आणि F or F that is F. आणि मग आता ऑब्झर्व करा. मग येणाऱ्या ट्रूथ व्हॅल्यू ह्या तुमच्या त्या ठिकाणी एक मिनिट F or F Fच येणार आणि मग since the last column of that statement pattern do not contain only T or that of the F. तर फक्त T किंवा F नाही त्या ट्रूथ व्हॅल्यू. that is the combination of both of them आणि म्हणून therefore that is the contingency. त्यामुळे ते टॉटॉलॉजी पण नसणार आणि त्या ठिकाणचं कॉन्ट्रॅडिक्शन पण नसणार. तर लेट ऑफ दॅट वी कॅन डिस्कस. त्यानंतर आणखी एक बघू. तर सी दॅट. हां, तर आता 3 लेटरचं बघूया. तर ऑब्झर्व दॅट निगेशन ऑफ थर्ड एक्झाम्पल, त्याला पण S1 नाव देऊ. negation of P implies Q, negation of P implies Q and P and R and P and R. बरोबर. आणि मग आता इथं 3 लेटर आहेत. देयर आर द 8 पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज. तेवढे कॉलम तिथं आखायच्या. तर इथून सुरुवात करू. तर स्टार्ट लाईक ऑफ दॅट हियर इन दिस वे. that is PQR. हे 3 कॉलम झाले PQR च्या. निगेशन कोणाचं पाहिजे? निगेशन ऑफ P चा अंदाज करायचा आणि करेक्ट आला पाहिजे ना तो. निगेशन P चा एक कॉलम झाला. आता डावीकडून उजवीकडे निगेशन ऑफ P implies Q साठी पुढचा एक कॉलम लागेल. बघा. त्यानंतर पुढचा ब्रॅकेट P and R साठीचा आहे. असं जज करत चालायचं आणि मग दोघांचं कंजक्शन शेवटी असणार तुमचं त्या ठिकाणी S1. आणि मग अशा रीतीने त्याला कनेक्ट करा इन दिस वे. बरोबर. इथं लेटर साठीचा रो आणि मग आता 8 पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज आर देयर. 1 that of the 2, that of the 3, that of the 4, that of the 5, 6, 7
and last that is the 8. तर असा तो ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट दॅट आणि मग बघा इथं असणार पी क्यू नंतर निगेशन ऑफ पी नंतर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू नंतर त्या ठिकाणचं पी अँड आर बघा पी अँड आर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू पी अँड आर आणि मग इथं एस शेवटच्या कॉलमची पण काय आवश्यकता नाही तर हा पण कॉलम तुम्ही रिमूव्ह करू शकता इन दिस वे तर सी दॅट मग तेवढेच कॉलम लागतील पी अँड आर आणि शेवटी तुमचं त्यांचं कंजक्शन. एक मिनिट एक रो राहिलाच नाही का तर आर राहिलंय म्हणजे कॉलमची गरज होतीच तर कन्फर्म दॅट तर त्या दोनची सवय असल्यामुळे तसं होतंय तर ऑब्झर्व दॅट म्हणजे तो कॉलम पाहिजेच होता तर दॅट इज अ पी क्यू आर काय नाही त्याला एवढं काय विशेष नाही तर सिंपल रे कलेक्ट दॅट इन दिस वे बरोबर. तर पी क्यू आर नंतर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इथं पी अँड आर आणि मग शेवटी एस पण झालं. आणि मग आता बघा तर 8 ट्रूथ व्हॅल्यूज आर देयर टेक दॅट ऑफ द 4t 4f पहिल्या पी साठीचं ठरलेलं 4t 4f क्यू साठी डबल टी डबल एफ तर ठरलेलं आहे ते डबल टी डबल एफ आर साठी सिंगल टी सिंगल एफ अजिबात क्रम बदलू नका. आता किती ट्रूथ टेबल आपण तयार केले टीएफ दॅट ऑफ द टीएफ निगेशन ऑफ पी पाहिजे याचा अर्थ पहिले 4 एफ येणार कारण पी मध्ये पहिले 4 टी होते नंतर इथं एफ चे टी येणार बरोबर इन दिस वे. आता बघा आता कोण आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इकडून इकडे यायच्या म्हणजे इथून इथं एफ इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज एफ टी एफ इम्प्लाइज एफ टी टी इम्प्लाइज टी 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 इम्प्लाइज टी 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 इम्प्लाइज एफ मात्र एफ आणि टी इम्प्लाइज एफ सुद्धा एफ झालं. त्यानंतर पी अँड आर आता पी आणि आर चं कंजक्शन टी अँड टी दॅट ऑफ द टी टी अँड एफ दॅट इज द एफ टी अँड टी दॅट इज टी टी अँड एफ दॅट इज एफ एफ अँड टी दॅट इज एफ त्यानंतर एफ अँड एफ ऑल्सो एफ इथं एफच येणार कारण चारही ट्रूथ व्हॅल्यू त्या ठिकाणी पीच्या एफ होत्या झालं. तर अशा रीतीने तुम्हाला निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू मिळालं पी अँड आर मिळालं. आता ह्या दोघांचं आपल्याला पाहिजे कंजक्शन मग टी अँड टी आले टी अँड एफ आले इथं टी आले इथं एफ आले इथं एफ आले इथं एफ आले इथं पण एफ या ठिकाणी पण एफ याचा अर्थ परत हे तुमचं टॉटॉलॉजी पण नाही कॉन्ट्रडिक्शन पण नाही and therefore it becomes that of the contingency GENCY. So in this way we can construct or decide the tautology, contradiction or that of the contingency. त्यानंतर तर भरपूर झाले एवढे उदाहरण तुम्ही घरी प्रॅक्टिस करणं उपयोगीचं आहे. तर in this way we can decide or examine that is the tautology, contradiction or that of the contingency. तर शेवटच्या कॉलम वरून ते डिस्कस करायला शिकायचं झालं. तर दिस इज अबाउट दॅट ऑफ द फर्स्ट पॉइंट विच वी कॅन डिस्कस दॅट ऑफ द लॉजिकल इक्विव्हॅलन्स त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्ह त्यानंतर टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन कॉन्टिजेन्सी वगैरे बरोबर. तर आता जाऊ पुढच्या मुद्द्याकडे. तर सी दॅट तर त्याच्यातला पुढचा मुद्दा आहे क्वांटिफायर्स. व्हेरी वेल नाउ इट इज थोडासा विचार करावा लागेल आता. क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणजे ते स्टेटमेंट्स आहेत आहे विचारात घ्या मी सेंटेन्स नाही म्हटलेलं दॅट इज द स्टेटमेंट्स. आणि मग टू डिस्कस दॅट पॉइंट सी केअरफुली इथं थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक विचार करावा लागेल. तर त्यासाठी मी 2 उदाहरणं देतो. Suppose that consider that of the statement p double dot. तर बघा तर सी दॅट मग पी हे स्टेटमेंट काय आहे ते बघा. तर सी दॅट देअर एक्झिस्ट बघा देअर एक्झिस्ट अँड इवन प्राईम नंबर
even prime number in set of natural numbers. In a set of natural numbers. हो काय म्हणते ते झालं. त्यानंतर दुसरं वाक्य बघा आता. all natural numbers are positive. All natural numbers are positive. तर पहिले वाक्य काय आहे. There exists an even prime number in set of natural numbers and all natural numbers are positive. आणि मग हे स्टेटमेंट्स आहेत याचा अर्थ त्यांना ट्रूथ व्हॅल्यू असणार. आणि मग टू डिसाइड दॅट ऑफ द ट्रूथ व्हॅल्यूज वी हॅव टू थिंक अबाउट दॅट ऑफ द वर्ड्स that arise importantly, that is the there exist and all किंवा for all. तर हे दोन शब्द आता इथे महत्त्वाचे आहेत. मग हे दोन जे स्टेटमेंट तुमच्याकडे आले ते असर्ट्स और डिक्लेअर व्हॉट ते आपल्याला काय सांगतात त्या ठिकाणी. तर that statements gives us that of the condition to that of the all or some किंवा some or all objects in that the collection. हे कलेक्शन होतं किंवा त्याला आपण संच म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी वाक्यात असणारी कंडिशन ही त्या ऑब्जेक्ट मधील काही घटकांसाठी असते किंवा सर्वांसाठी असते. म्हणून तर ते शब्द आहेत त्या ठिकाणी देयर एक्झिस्ट किंवा ऑल. म्हणजे तर कोणते दोन शब्द आले म्हणजे कंडिशन आणि कलेक्शन. कंडिशन अँड दॅट ऑफ द कलेक्शन. मग ती जी कंडिशन आहे पहिल्या वाक्यामध्ये देयर एक्झिस्ट आहे. There exists an even prime number in the set of natural numbers. असा कोणता नंबर आहे बरं की तो नैसर्गिक संख्यांच्या संचामधला असणार इवन आणि प्राइम पण असणार. आणि दॅट इज ओनली वन नॅचरल नंबर दॅट इज द 2. तर दोन ही संख्या कशी आहे तुमची इवन आहे आणि प्राइम आहे. बाकीच्या इवन नंबर्सला आपण तसं नाही म्हणू शकत. आणि म्हणून तर तिथे शब्द होता देयर एक्झिस्ट. म्हणजे तिथं काही घटकांनाच तो गुणधर्म अलाउड आहे. तसं इथं बघा आता ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. सर्व नैसर्गिक संख्या तुमच्या ह्या नेहमीच पॉझिटिव्ह असतात. आणि म्हणून हे वाक्य आपल्याला काय संदेश देतात. These two statements asserts or declare that this condition is applied to some or all objects in that of the collection. मग कलेक्शन तुमचं कधी संच असेल कधी दिलेले घटक असतील काही असो त्या ठिकाणी झालं. आणि मग आता त्या दोन शब्दांवरती आपण कॉन्सन्ट्रेट होणार. तर सी दॅट द वर्ड देयर एक्झिस्ट. आता तो पहिले व्याख्यान मिळेल तुम्हाला. द वर्ड देयर एक्झिस्ट और फॉर ऑल. देयर एक्झिस्ट और फॉर ऑल. तर हे दोन शब्द आले तर the words that exist or for all are called the quantifiers. QUAM. म्हणजे आता ह्या शब्दांचा आपण कधी विचार नव्हता केला बघा. आता आपण विचार करतोय. There exist the words there exist or for all are called the quantifiers. का quantifiers म्हटले त्यांना. कारण त्या quantifiers मध्ये पहिला शब्द आहे क्वांटी. क्वांटी म्हणजेच काय ते आपल्याला त्याच्यातल्या क्वांटिटी बद्दल इन्फॉर्मेशन देतात. सम म्हणजे काहीतरी असणार ना ते क्वांटिटीच आहे. किती घटक वगैरे ऑल क्वांटिटीच आहे. मग ते अनंत असो नाही तर ठराविक असो बरोबर. म्हणून तर त्याचं नाव आहे त्या शब्दांना म्हटलं जातं क्वांटिफायर्स. जसे आपले अँड ऑर कंजक्शन डिजंक्शन डबल इम्प्लिकेशन शब्द होते तसेच हे दोन शब्द आता आपल्याकडे प्राप्त झाले. तर त्यांना म्हणायचं देयर एक्झिस्ट और फॉर ऑल आर कॉल्ड दॅट ऑफ द क्वांटिफायर्स. आणि मग अशा शब्दांचा ज्या स्टेटमेंट्स मध्ये उपयोग केला जातो. These are two words we can use that there exist use in that of the statement P and all use in that of the statement Q. And at that time these are two statements P and Q are called that of the quantified statements. म्हणजे अगोदरचे स्टेटमेंट असे नव्हते आपल्याकडे. गोवा इज इन महाराष्ट्र तिथे काही क्वांटिटीचा प्रश्न येत नाही. क्वांटिटीचा प्रश्न कधी येतो इन सच टाइप ऑफ मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स लाईक ऑफ दॅट. त्यावेळेस त्यांना म्हटलं जातं क्वांटिफाईड स्टेटमेंट्स बरोबर. आणि मग आता आपल्याला
त्या दोन शब्दांबद्दल विचार करणे आहे. तर सी दॅट आता आपण कुठपर्यंत आलो, क्वांटिफायर्स म्हणजे काय आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणजे काय ते झालं. आणि मग आता एकेकाला काय काय म्हणायचं आणि त्यांच्याबद्दलचं नोटेशन काय ते बघा. द क्वांटिफायर देअर एक्झिस्ट, आता त्याला डिफाइन केलं आपण. द क्वांटिफायर देअर एक्झिस्ट इज कॉल्ड, त्या क्वांटिफायरला इथे काय म्हटलं जातं, द क्वांटिफायर देअर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल, EXISTENTIAL is called existential quantifier and it is denoted by such a type of notation. तर ते आपल्या च्या अपोजिट नोटेशन आहे. ही हे लेटर आपल्या इंग्लिश मधलं असं असतं, हे मात्र त्याच्या विरुद्ध आहे. तेव्हा काय म्हटलं मी, द क्वांटिफायर देअर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर अँड इट इज ऑलवेज डिनोटेड बाय लाईक ऑफ दॅट सिम्बॉल. तर अशा सिम्बॉलनं त्याला दर्शवलं जातं. एक्झिस्टेन्शियल म्हणजे काय, ठराविकच काहीतरी घटकांना ती कंडिशन अलाउड असते, बाकीच्यांना ती असेलच असं नव्हे. त्यानंतर द क्वांटिफायर फॉर ऑल, आता द क्वांटिफायर फॉर ऑल इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर, UNIVERSAL. त्यावेळेस त्याला म्हणायचं युनिव्हर्सल फॉर ऑल. युनिव्हर्स म्हणजे काय, ऑल अवर वर्ल्ड, तसंच आहे ते. For all or universal quantifier and it is denoted by that of the symbol phi आणि त्याच्यामध्ये असं डॅश द्यायचा ना, तर तो असं ते नोटेशन आहे, is denoted by that of the phi. झालं. तर दोन क्वांटिफायर आपल्याकडे असतात. एक देअर एक्झिस्ट, मग कधी कधी ऍटलिस्ट हा शब्द पण त्याला असतो किंवा सम हा शब्द पण त्याला असतो. फॉर ऑल ला मात्र तोच असतो, कधी ऑल असतं कधी फॉर ऑल हा शब्द असतो. तर दोघांची नोटेशन्स आता तुमच्याकडे मिळाले. आणि मग आता इन दिस क्वांटिफायर्स अँड दॅट ऑफ द क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, टू थिंग्स वी हॅव टू नोट दॅट. फर्स्ट दॅट इज द कलेक्शन, म्हणजे ते कोणतं कलेक्शन आहे किंवा कोणता संच आहे आणि त्या संचातल्या कोणत्या घटकांवरती काय प्रकारची कंडिशन आहे, ह्या दोन गोष्टी त्या क्वांटिफाईड स्टेटमेंट्स मध्ये असतात. बघा आहेत आपल्याकडे, म्हणजे आपण जर इथपर्यंत आपण बारीक विचार करत नव्हतो, आता करायलाच हवा. मग पी स्टेटमेंट कसं होतं तुमचं, देअर एक्झिस्ट द इवन प्राइम नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. देअर एक्झिस्ट म्हणजे काय, की त्या ठिकाणी असणाऱ्या एकच नॅचरल नंबर असा आहे की तो इवन आणि प्राइम आहे. आणि इथं ते आपल्याला काय सांगतं, पी हे त्या ठिकाणचं क्वांटिफाईड स्टेटमेंट झालं, त्याच्यामधलं कलेक्शन म्हणजे आलं तुमचं सेट ऑफ नॅचरल नंबर्स एन आणि कंडिशन आली त्या घटकांवरची इवन प्राइम. तो दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये कलेक्शन होतं नॅचरल नंबर्स, परंतु कंडिशन होती त्या ठिकाणची पॉझिटिव्ह. ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. म्हणजे क्वांटिफायर्स किंवा क्वांटिफाईड स्टेटमेंट्स मध्ये कुठलं तरी एक कलेक्शन तुमच्या समोर असतं आणि त्या कलेक्शन बद्दलच्या ऑब्जेक्टची कंडिशन तिथं ह्या दोन प्रकारच्या शब्दांना डिस्कस केली जाते. चला, तर हे झालं त्याबद्दलचं नाव, त्याला काय म्हणायचं ते, त्याचं नोटेशन. देअर एक्झिस्ट म्हटलं की त्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणा, फॉर ऑल म्हटलं की युनिव्हर्सल नोटेशन, अशा प्रकारचे झालं. त्यानंतर आणि मग आता आपणाला त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करणे आहे. मग आपण ट्रूथ व्हॅल्यू नाही सांगितल्या, फक्त स्टेटमेंट्स म्हटलंय, याचा अर्थ त्यांना ट्रूथ व्हॅल्यू असणारच आहे, बरोबर. आणि मग वी कॅन डिस्कस द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ दॅट क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. ट्रूथ व्हॅल्यूज आता एकेकाचा विचार करू ना. तर सी दॅट, तर हिअर आवर स्टेटमेंट्स आर क्वांटिफाईड, म्हणजे त्याच्यात हे दोन शब्द आले पाहिजेत, देअर एक्झिस्ट किंवा फॉर ऑल. आणि मग बघा, ए क्वांटिफाईड स्टेटमेंट बघा, किंवा त्या ठिकाणचं जे स्टेटमेंट आहे, अ स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट अगोदर असणार ते, अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय, अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय, कोणतं क्वांटिफायर ते बघा, quantified by universal quantifier.
युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि हे नोटेशन तिथं द्यायचं. A statement quantified by universal quantifier like of that symbol is true. तर ते कधी ट्रू असतं बघा. आता इथं तुमचं डोंट सी केअरफुली, ते क्वांटिफाईड हे शब्द आहेत म्हणजे क्वांटिटी सांगतात आपल्याला. मग स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय क्वांटिफायर दॅट इज अ युनिव्हर्सल क्वांटिफायर, त्याचं सिम्बॉल असं जर असेल तर ते स्टेटमेंट कधी ट्रू असतं, ज्या अर्थी ते युनिव्हर्सल आहे याचा अर्थ सर्वांसाठी ती कंडिशन असायला पाहिजे. आणि मग त्याचं ट्रूथनेस इथं सांगितली जाते. कशी ते बघा. स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल इज ट्रू इफ, बघा, इफ ऑल ऑब्जेक्ट्स, सर्व घटकांना ते पाहिजे. इफ ऑल ऑब्जेक्ट्स in a collection satisfy the condition. म्हणून मला सांगितलं कंडिशन आणि कलेक्शन इथं महत्त्वाचे असतात. म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर असणारं क्वांटिफाईड स्टेटमेंट हे कधी ट्रू असतं, जर सर्व घटकांचं त्या ठिकाणी कलेक्शन मधील, इफ ऑल ऑब्जेक्ट्स इन अ कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन, त्या कलेक्शन मधल्या सर्व घटकांनी ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. हे झालं कधी ट्रू असणार युनिव्हर्सल क्वांटिफाईड स्टेटमेंट, बरोबर. त्यानंतर दुसरं बघा. आता फॉल्सचा विचार करू. सिमिलर, अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल इज फॉल्स. आता ते कधी चुकीचं असणार ते बघा. आता सर्वांसाठी जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ते ट्रू असते. याचा अर्थ त्याच्यातल्या एका घटकानं जरी ती कंडिशन नसेल किंवा फेल जात असेल तर ते स्टेटमेंट तुमचं फॉल्स होणार. कसं सांगितलं जातं, स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल इज फॉल्स इफ ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक, बघा दोनच होता बघा. If at least one object in a collection, at least one object in a collection does not satisfy a condition. तर इथं does not हा शब्द आला. म्हणजे कमीत कमी एका घटकानं जरी ती कंडिशन सॅटिस्फाय नाही केली तरी ते क्वांटिफाईड स्टेटमेंट युनिव्हर्सल क्वांटिफायर असणारं हे तुमचं काय असतं, फॉल्स असतं, बरोबर. हे झालं त्या फॉर ऑल किंवा युनिव्हर्सल क्वांटिफायर साठी. म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर असणारं क्वांटिफाईड स्टेटमेंट कधी ट्रू, सर्वच्या सर्व घटकांना ती कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ते कधी फॉल्स असतं युनिव्हर्सलचं, कमीत कमी एका घटकाला ती कंडिशन डज नॉट सॅटिस्फाय होते. आता एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा विचार करूया. तर तिसरा ट्रूथ व्हॅल्यूचं स्टेटमेंट बघा. अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय existential quantifier, EXIS, existential quantifier, that notation like of that symbol, the statement quantified by existential quantifier, this notation symbol is true. ते कधी ट्रू असतं बघा. आणि मग आपल्याला मग पाहिलं आपण दोनच संख्या होते ती इव्हन प्राइम असणारी आणि ती आहे याचा अर्थ ट्रू स्टेटमेंट असणार आहे. आणि आता बघा, the statement quantified by existential quantifier, that is a symbol like of that, is true if, बघा आता, if at least one object in a collection satisfy the condition. म्हणजे त्या कलेक्शन मधल्या कमीत कमी एका घटकानं ती कंडिशन काय करायला पाहिजे, सॅटिस्फाय. तर असं ते साधा आहे. आणि मग बघा आपण मग ते पाहिलं वाक्य that in that of the two is that even prime number हा आपल्या त्या नॅचरल नंबर मध्ये एकच असतो आणि तो आहे म्हणून तर ते स्टेटमेंट तुमचं काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आणि फॉर ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह ते होतं तुमचं त्या ठिकाणचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. म्हणजे त्याच्यातल्या सर्व घटक पॉझिटिव्ह असतात म्हणजे ते सुद्धा ट्रू स्टेटमेंट येणार. म्हणजे आपण दिलेले दोन्ही स्टेटमेंट हे तुमचे कसे असणार आहे, ट्रू. आता एक्झिस्टेन्शियल साठी काय म्हटलं आपण, a statement quantified by existential quantifier is true if at least one object in a collection satisfy the condition. कमीत कमी एका घटकानं
ती कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. आणि चौथं, आता ते एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असणार क्वांटिफाईड स्टेटमेंट कधी फॉल्स असतं ते बघा. A statement quantified by existential quantifier there exist is false if, आता बघा काय म्हणते ते, if no object, इथं मात्र एकाही घटकाने, if no object in a collection satisfy the condition, म्हणजे त्या कलेक्शन मधल्या एकाही घटकानं ती कंडिशन सॅटिस्फाय करायला नको. तर हे 4 वाक्यांमधून आपण त्या क्वांटिफाईड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करू शकता. तर तरी थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही वाचा. एक उदाहरण बघू म्हणजे आणखी ते तुमच्या लक्षात येईल. अबाउट डेटा ऑफ द क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. तर बघा आता कसं आहे उदाहरण. फॉर एक्झाम्पल लेट a इक्वल टू, तर असं ते कलेक्शन दिले 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 आणि 7 हा झाला कलेक्शन. मग आपला सेट ऑफ नॅचरल नंबर्स होता, इथं a दिलाय. आता काय काय स्टेटमेंट दिलेत. पहिलं स्टेटमेंट बघा, त्याबद्दल विचार करायचा. देयर एक्झिस्ट, नोटेशन मध्येच असतं बघा, देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that, there exists x belongs to a such that x minus 4 equal to 3. हे एक उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं बघा, for all x belongs to a, for all, हे बाहेर थोडंसं असेल तरी चालते, असंच द्यायचं. for all x belongs to a, x plus 1 greater than or equal to 3. आणि आणखी एक आहे थर्ड, तिसरा स्टेटमेंट इथं देतो. तिघांबद्दल विचार करायचा. देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a, नोटेशन म्हटले की तो शब्द आला पाहिजे. देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that x plus 8 equal to 16, x plus 8 equal to 16. तर आता ह्याबद्दल काय काय घडते ते बघा. मग आता अगोदर ह्या सिम्बॉलचा विचार करायचा आणि मग त्या 4 पर्यायापैकी आपण कुठे येतोय ह्याचं थोडंसं काळजीपूर्वक विचार करा. कारण हे स्टेटमेंट क्वांटिफाईड आहे. त्या देयर एक्झिस्ट आणि फॉर ऑल ह्या शब्दांचा विचार करणं भाग आहे इथं. आणि मग बघा, तर देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that x minus 4 equal to 3. मग आपण आता डिफाइन केलं की एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मधलं स्टेटमेंट हे कधी ट्रू असतं, जर त्या कलेक्शन मधल्या एका घटकानं ही कंडिशन सॅटिस्फाय केली तर. कंडिशन आहे ही, कलेक्शन आहे हे, बरोबर. आणि आता ह्या कंडिशन मध्ये आता असा एखादा एक्स आहे का त्या संचामध्ये किंवा कलेक्शन मध्ये की त्या एक्सची किंमत 3 पुट केल्यानंतर वजाबाकी 3 येते. कोण असणार ऑटोमॅटिकली, दॅट इज द 7. 7 minus 4 equal to that of the 3. आणि याचा अर्थ देयर एक्झिस्ट, एक तरी घटक आला ना, ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन दॅट ऑफ द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. आणि म्हणून हे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असणारं क्वांटिफाईड स्टेटमेंट तुमचं ट्रू आलं, बरोबर. आता इथं बघा, आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये इथं काय आहे आता, फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, म्हणजे a ह्या संचातल्या प्रत्येक घटकानं ही जर कंडिशन सॅटिस्फाय केली तर ते ट्रू, नाहीतर ते फॉल्स, बरोबर. ॲटलिस्ट वन ऑफ देम डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन. एका कमीत कमी एका घटकानं जर ती कंडिशन सॅटिस्फाय नाही केली तर ते फॉल्स असणार. सर्वांनी सॅटिस्फाय केली कलेक्शन मधल्या तर ते ट्रू असणार. मग आता बघूया 7 पासून सुरुवात करू. 7 अधिक 1 8, 3 पेक्षा मोठे. 6 अधिक 1 7, 3 पेक्षा मोठे. 5 अधिक 1 6, 4 अधिक 1 5, 3 अधिक 1 4, 2 अधिक 1 3 इक्वल टू साइन आहे. परंतु बट ॲटलिस्ट आलं का, बट 1 plus 1 नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. 1 अधिक 1 बरोबर 2 हे 3 पेक्षा मोठे किंवा बरोबर नाही. याचा अर्थ ते युनिव्हर्सल क्वांटिफायर असणारं क्वांटिफाईड स्टेटमेंट तुमचं फॉल्स आलं. पण आपण म्हटलं होतं ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन. म्हणजे x ची किंमत जर आपण 1 टाकली तर 1 अधिक 1 2 होतात आणि 2 इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू दॅट ऑफ द 3. म्हणून ते स्टेटमेंट तुमचं काय येणार आहे, दॅट इज अ फॉल्स स्टेटमेंट. झालं. तर हे थोडंसं विचार करायला लावणे वाक्य. वाय जे महाराष्ट्र पटकन आपल्या लक्षात येतं,
इथं विचार करावा लागतो कलेक्शन कोणतं, कंडिशन काय, आणि त्या ठिकाणचं क्वांटिफायर काय. देयर एक्झिस्ट का फॉर ऑल. आता तिसऱ्याच्या बद्दल बघा. देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that x plus 8 equal to 60. म्हणजे कमीत कमी एक तरी x ह्या संचामधला किंवा कलेक्शन मधला असा पाहिजे की त्याची किंमत टाकल्यानंतर बेरीज 16 येणं भाग, तरच ते स्टेटमेंट ट्रू. मग आता बघा जास्तीत जास्त किंमत किती आहे त्याची 7, आणि 7 अधिक 8 बरोबर 15 येतात. ते 16 येतात का, नाही. याचा अर्थ देयर इज नो एनी एलिमेंट in that collection A which satisfy this condition and therefore this existential quantifier असणारं स्टेटमेंट हे तुमचं काय होणार, फॉल्स होणार. तर अशा रीतीने हे क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स तुमच्याकडे मिळाले. तर हा छोटासा मुद्दा परत थोडंसं विचार करायला लावणारा होता. त्यानंतर तर पुढचा मुद्दा थोडासा डिस्कस करू. तर असं ते क्वांटिफाईड आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटच्या बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. आणि आता आपल्याला पाहिजे निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. कंपाऊंड स्टेटमेंट्स त्याच्यातलं एक डिस्कस करू. तर आपल्याकडे 5 कंपाऊंड स्टेटमेंट्स होत्या. That is the first which can discuss conjunction, disjunction, implication, double implication आणि negation. तर एकेकाचा विचार करू. आणि फर्स्ट we can discuss that of the negation of conjunction. म्हणजे पुढच्या मुद्द्याला सुरुवात होत्या negation of conjunction. बघू काय म्हणतात ते, याचा उपयोग आपल्याला होणार आहे त्या ठिकाणी. आणि आता त्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. Let us take that p double dot 4 is even number. साधं घेऊ. आणि q आहे 3 is odd number. बघा आता त्याचं कंजक्शन विचार करू. p and q double dot 4 is even number and आपण पाहिलं ते 3 is odd number. 3 is odd number. हे झालं त्यांचं कंजक्शन. आता आपल्याला पाहिजे ह्या वाक्याचं निगेशन. म्हणजे याचं नको, आपल्याला याचं पाहिजे. आता शब्दशः जर विचार केला त्याचं निगेशन पाहिजे म्हणजे नकार तिथं आला पाहिजे. निगेशन ऑफ पी ब्रॅकेट पाहिजे. ब्रॅकेट नाही टाकला तर अर्थ वेगळा होतो. समजा मी जर ब्रॅकेट नाही टाकला तर निगेशन ऑफ पी अँड क्यू होतं. याच्यात आणि याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. दे आर 2 डिफरंट कंपाऊंड स्टेटमेंट्स. तर सी दॅट मग याचं निगेशन पाहिजे. याचा तिथं आपण नॉट देणार. अँडचं नॉट काय, नॉट अँड नाही म्हणू शकत आपण, म्हणून त्याच्या विरुद्ध शब्दाचा इथे काय होतं ते बघा. म्हणून त्याचं निगेशन असणार 4 is not even number or. अँडच्या विरुद्ध शब्द कुठला असणार याचा अर्थ or 3 is not odd number. आणि हे झालं त्याचं निगेशन. आणि मग आता ते नोटेशन मध्ये कसं येते ते बघा. मग इथं काय म्हटलं मी, निगेशन ऑफ p ब्रॅकेट पाहिजे अँड q इक्विव्हॅलंट टू. आता तो शब्द आपल्याकडे प्राप्त झाला. 4 is not even. even हे स्टेटमेंट दिलंय, नॉट आलं म्हणून आलं तिथं निगेशन ऑफ p. त्यानंतर or हा शब्द आला म्हणून आलं डिजंक्शन. 3 is not odd म्हणून आलं निगेशन ऑफ q. आणि म्हणून बघा, and therefore negation of conjunction of 2 statements is disjunction of their negations. कंजक्शनचं निगेशन हे त्या 2 निगेशनचं काय असतं, डिजंक्शन. आणि म्हणून तर मिळालं negation of p and q equivalent to negation of p or negation of q. आणि मग आता त्याचं व्हेरिफिकेशन आपण वाक्यावरून तर केलं अशा रीतीने. आता त्याला आपण ट्रुथ टेबलला पण सिद्ध करू शकता. आणि ते सिद्ध केल्यानंतर आणखी तुमचा आत्मविश्वास वाढेल की ह्याच्या बरोबर हे असणारच बाय अवर लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आणि मग बघू तर पी क्यू. आता काय मी ते टेबल साध्या अर्थाने देतो. निगेशन ऑफ पी, त्यानंतर आपल्याला पाहिजे निगेशन ऑफ पी अँड क्यू. बरोबर इकडे घेतो जरा कारण तेवढ्यात काही ऍडजस्ट नाही होणार. तर सी दॅट साध्या अर्थाने बघा पी क्यू दोघांचे निगेशन पाहिजे. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू. त्यानंतर पी अँड क्यू पाहिजे. मग त्याचं टोटल निगेशन म्हणून ब्रॅकेट पाहिजे.
आणि मग त्याचं दोघं निगेशनचं डिजंक्शन ऑफ निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. आता रेषा काय आखत नाही, तुम्ही ते विचार करायचा. तर हे ठरलेलं डबल टी दॅट ऑफ द डबल एफ. क्यू चारच ट्रूथ व्हॅल्यू असणार, दोन स्टेटमेंट आहेत हा, टी एफ टी एफ. आता पी चं निगेशन म्हटलं की असणार तुमचं एफ एफ टी टी. किती साधं आहे. क्यू चं निगेशन म्हटलं की एफ टी एफ टी. हे झाले पहिले चार कॉलम. आता पी अँड क्यू आपल्याला माहिती आहे, फक्त ते एकदाच ट्रू असतं, बाकी सर्व ठिकाणी ते काय असतं, फॉल्स असतं. झालं. आता त्याचं निगेशन पाहिजे. टोटल ब्रॅकेट आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू वेगळा कॉलम येणार. इथं पी अँड क्यू ला ब्रॅकेट आणि बाहेर निगेशन आहे, तर हे लक्षात ठेवायचं. याचं निगेशन म्हणजे कोण असणार, एफ, याचं असणार टी, याचं असणार टी, याचं असणार टी. आणि आता आपण जाऊ पुढच्या कॉलम कडे, बघूया. मग आता ह्या दोघांचं डिजंक्शन पाहिजे. बघा, एफ ऑर एफ दॅट इज एफ, एफ ऑर टी दॅट इज द टी, टी ऑर एफ दॅट इज द टी, टी ऑर टी दॅट इज द टी. आणि मग हे शेवटचे दोन कॉलम तुम्ही ऑब्झर्व करा. ऑब्झर्व दॅट these columns of that negation of p and q and negation of p or negation of q are identical in order. क्रमशः त्या ट्रूथ व्हॅल्यू समान आल्या आणि म्हणून तर आपण म्हणू शकतो negation of p and q is equivalent to negation of p or negation of q. म्हणजे कंजक्शनचं निगेशन हे डिजंक्शन असतं आणि डिजंक्शन कोणाचं, दोन्ही प्राइम स्टेटमेंटच्या निगेशनचं. तर असं ते कंजक्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं. तर बाकीचे आपण उद्याच्याला बघू. तर सी दॅट निगेशनच्या त्याला आपण उद्याला सुरुवात केली. वी कॅन स्टार्ट अगेन दॅट टुमॉरो. तर सी दॅट वेल